देवशयनी आषाढी एकादशी कधी आहे, कशी करायची पूजा, जाणून घ्या मुहूर्त। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला देवशयनी आषाढी एकादशीचे व्रत केले जाते। हिंदू धर्मात या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात योगिनिद्रामध्ये जातात आणि 4 महिने विश्रांती घेतात, ज्याला चातुर्मास देखील म्हटले जाते। या दिवसापासून विवाह, मुंडन, गृहप्रवेश इत्यादी शुभ कार्ये देखील निषिद्ध आहेत। देवशयनी एकादशीचे व्रत केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष मिळतो। जुलैमध्ये देवशयनी आषाढी एकादशी कोणत्या दिवशी येते आणि तिचा शुभवेळ आणि महत्त्व काय आहे, याविषयी आपण जाणून घेणार आहोत। कधी आहे देवशयनी आषाढी एकादशी? पंचांगानुसार देवशयनी एकादशी रविवार 6 जुलै 2025 रोजी साजरी केली जाईल। एकादशी तिथी 5 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 06:58 वाजता सुरू होईल। उदय तिथीला हिंदू धर्मात मान्यता आहे, म्हणून देवशयनी एकादशी 6 जुलै रोजी साजरी केली जाईल। देवशयनी आषाढी एकादशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त। आता देवशयनी आषाढी एकादशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे, ते जाणून घेऊया। प्रत्यक्षात देवशयनी एकादशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 5:29 ते सकाळचे 8:16 पर्यंत असेल। या काळात उपवास करणाऱ्या भाविकांनी स्नान आणि ध्यान केल्यानंतर विधीपूर्वक पूजा करावी। देवशयनी एकादशीचे उपवास आणि पूजा। विधी स्नान आणि संकल्प। ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा आणि उपवासाचा संकल्प करा। भगवान विष्णूची पूजा। शंख, तुळशी, पिवळी फुले, चंदन, धूप आणि दिव्याने पूजा करा। उपवास करा। या दिवशी निर्जल किंवा फळांचा उपवास करा। विष्णू सहस्रनाम पाठ। श्री विष्णू सहस्रनाम किंवा भगवद्गीतेचे पठण करा। रात्री जागरण, रात्री भजन कीर्तन करा आणि श्रीहरीचे नाव घ्या। पराण, दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडा। देवशयनी एकादशीचे धार्मिक महत्त्व। हा दिवस विष्णू भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो। भगवान हरी 4 महिने झोपतात आणि देवउठणी एकादशी कार्तिक शुक्ल एकादशी रोजी जागे होतात। या काळाला चातुर्मास म्हणतात, जो ध्यान आणि तपश्चर्येचा काळ आहे। असे मानले जाते की हे व्रत भक्तीने केल्याने पापांचा नाश होतो, संपत्ती आणि समृद्धी मिळते आणि शेवटी मोक्ष मिळतो। महाराष्ट्रात पंढरपुरात भरतो वैष्णवांचा मेळा। पंढरपूरची आषाढी एकादशीला पंढरपुरात यात्रा असते। पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील एक मोठी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे। वारकरी संप्रदायाचे लोक वर्षभर या दिवसाची वाट बघत असतात। आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात येतात। देवशयनी आषाढी एकादशीला महाराष्ट्रासह देशभरातील भाविक विठ्ठलांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरपुरात दाखल होतात। त्याचबरोबर गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून गावागावातून निघालेल्या वारकरी संप्रदायांच्या दिंड्या देखील या ठिकाणी येऊन पांडुरंगाचे दर्शन घेतात।